इयत्ता 8वी सराव संच 1.2 खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. प्रश्न क्रमांक 1 ऋण 7 स्वल्पविराम ऋण 2. तर प्रथम आपण प्रथम 7 व 2 यांचा विचार करू. तर 7 हे मोठे असते 2 पेक्षा, म्हणून आता ऋणचिन्ह घेतल्यानंतर ऋण 7 आणि ऋण 2 यामध्ये दोन्ही संख्यांना ऋणचिन्ह दिल्यास उलट होते, म्हणजे 7 हे लहान आहे 2 पेक्षा. प्रश्न क्रमांक 2 0 आणि ऋण 9/5. आता ऋण संख्या नेहमी शून्यापेक्षा लहान असते, म्हणून 0 हे मोठे आहे ऋण 9/5 पेक्षा. उदाहरण 3 8/7 स्वल्पविराम 0. तर धनसंख्या शून्यपेक्षा नेहमी मोठी असते, म्हणून 8/7 ही परिमेय संख्या मोठी आहे 0पेक्षा, असं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 4 ऋण 5/4 आणि 1/4. आता ऋण संख्या नेहमी धनसंख्येपेक्षा लहान असते, म्हणून ऋण 5/4 हे लहान आहे 1/4 पेक्षा, कारण इथं एक संख्या ऋण आहे आणि एक धन आहे. 5वा प्रश्न 40/29 आणि 141/29. आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचा छेद समान आहे. उत्तरामध्ये लिहूया. ज्यावेळेस दोन्ही संख्यांचा छेद
समान असतो त्यावेळेस ज्या संख्येचा अंश मोठा ती संख्या मोठी असते. म्हणून आणि दोन्ही संख्यांना चिन्ह पण समान आहेत, दोन्ही संख्यांना धनचिन्ह आहेत. म्हणून 40/29 हे लहान आहे 141/29 पेक्षा. प्रश्न क्रमांक 6, ऋण 17/20 आणि ऋण 13/20 यातला लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. तर प्रथम आपण 17/20 व 13/20 यांचा विचार करू. आता 17/20 आणि 13/20 यामध्ये दोन्ही संख्यांचा छेद समान आहे. म्हणून ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी असते. 17/20 हे मोठा असेल 13/20 पेक्षा. म्हणून आता आपण दोन्ही संख्यांना ऋणचिन्ह जर दिली तर याच्या उलट होतं. म्हणजे ऋण 17/20 हे लहान आहे ऋण 13/20 पेक्षा. आता प्रश्न क्रमांक 7, 15/12 आणि 7/16 दोन्हीही धनपरिमेय संख्या आहेत पण त्यांचा छेद समान नाही. तर आपण छेद समान करूयात. छेद समान करू. आता 12 आणि 16 इकडे करूयात आपण. 12 आणि 16 यांचा लसावी काढावा लागेल आणि तो लसावी येईल 48. आणि म्हणून आपण या 12चा 48 करण्यासाठी 15/12 गुणिले 4, छेदाला 4 ने गुणलं, अंशाला पण 4 ने गुणूया. आता 15 × 60 आणि 12 × 48, 7/16 याचा पण छेद आपण 48 करूया. 16 × 16 16 32 16 त्रिक 48. या 7ला पण 3 ने गुणूया. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणले असता परिमेय संख्येची किंमत बदलत नाही. म्हणून 7 त्रिक 21 छेद 16 × 16 16 32 16 त्रिक 48. आता आपण 60/48 व 21/48 यांची तुलना करू. दोघांचाही छेद समान आहे म्हणून ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी. 60/48 ही संख्या मोठी असेल 21/48 पेक्षा. म्हणून 60/48 ही परिमेय संख्या कोणती आहे? 15/12
ही मोठी असेल संख्या 7/16 पेक्षा, प्रश्न क्रमांक 8, ऋण 25/8 आणि ऋण 9/4. प्रथम आपण 25/8 व 9/4 यांची तुलना करू. आता 25/8 आणि 9/4 यांचा छेद समान नाही, मग छेद समान करू. तर 8 व 4 यांचा लसावी येईल 8, कारण 4च्या पाड्यामध्ये 8 आहे. म्हणून या छेदस्थानी असलेली जर छेदस्थानी एक संख्या दुसऱ्या संख्येच्या पाड्यामध्ये असेल तर मोठी संख्या हा त्यांचा लसावी असतो. म्हणून आपण 9/4 या 4चा छेद 8 करूयात, म्हणजे 4 गुणिले 2, आणि 9ला पण 2 गुणूयात, अंश व छेदाला 2ने गुणलं 9ला, बरोबर येईल 9 दुने 18 छेद 4 दुने 8. आता आपण 25/8 आणि 18/8 याच्यामध्ये 25/8 ही संख्या मोठी असेल 18/8 पेक्षा. म्हणून आता जेव्हा दोन्ही संख्यांना ऋण चिन्ह देतो आपण, त्यावेळेस 25/8 ही संख्या लहान होते 9/4 पेक्षा. प्रश्न क्रमांक 9, 12/15 आणि 3/5. आता छेद समान नाही, या ठिकाणी 15 आहे आणि या ठिकाणी 5 आहे. तर आपण या 5चा आणि 15चा लसावी घेऊया. म्हणजे आता 5च्या पाड्यात 15 आहे. जर छेदस्थानी असलेल्या दोन संख्यांमध्ये एक संख्या दुसऱ्या संख्येच्या पाड्यात असेल तर मोठी संख्या आपण लसावी म्हणून घेत असतो. म्हणून 3/5चा छेद आपण 15 करूया, म्हणजे 5ला 3ने गुणलं, तसं या 3ला पण 3ने गुणूया. अंशाला आणि छेदाला एका संख्येने गुणले असता परिमेय संख्येच्या, त्या परिमेय संख्येची किंमत बदलत नाही. 3 त्रिक 9 छेद 3/5 15. आता छेद समान केला 12/15 आणि 9/15. यामध्ये 12/15 ही संख्या मोठी आहे 9/15 पेक्षा. म्हणून 12/15 ही संख्या मोठी असेल. 9/15 म्हणजेच 3/5. दहावं गणित. ऋण 7/11 आणि ऋण 3/4. आता आपण ऋण संख्या नसताना, ऋण चिन्ह नसताना आपण विचार करूयात. प्रथम 7/11
व 3/4 या संख्यांचा विचार करू. आता या ठिकाणी 7/11चा छेद आहे 11 आणि 3/4चा छेद आहे 4. तर आता आपल्याला एकतर लसावी काढावं लागेल किंवा या 4नं या 7ला आणि 11ला गुणायचं, म्हणजे 7 गुणुले 4 छेद 11 गुणुले 4 बरोबर 7 चौक 28 छेद 11 चौक 44. आता या 11नं या 3ला आणि 4ला गुणायचं, म्हणजे 3/4 3 गुणुले 11 आणि 4 गुणुले 11 केलं 11 त्रिक 33 छेद 11 चौक 44 येईल. आता आपण म्हणून 28/44 आणि 33/44 यामध्ये 33/44 ही संख्या मोठी आहे 28/44 पेक्षा. 28/44 म्हणजे 7/11, म्हणजे 7/11 हे लहान आहे 33/44 म्हणजे 3/4 पेक्षा. आता म्हणून आपण आता चिन्हाचा विचार करू. ऋण चिन्ह आहे दोन्ही संख्येला, बरोबर याच्या उलट होतं, म्हणजे ऋण 7/11 हे मोठं असेल ऋण 3/4 पेक्षा. अशा पद्धतीनं आपण हा स्वाध्याय अभ्यासला. धन्यवाद.